हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 14वा दिवस. सकाळी युद्धभूमीवर जाण्यापूर्वी श्रीकृष्ण सर्व पांडव इत्यादी युधिष्ठिराला भेटायला आले. सर्वांनी त्याला नमस्कार केला. त्यावेळी अर्जुनाने सर्वांना त्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितले. त्यावेळी श्रीकृष्ण स्मितहास्य करत होता. सर्वांना ते स्वप्न ऐकून आश्चर्य वाटले. युधिष्ठिर म्हणाला, वीरश्रेष्ठा, हे तर शुभ शकून आहे. आज तू निश्चितच यशस्वी होशील. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. त्यानंतर युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणाला, कमललोचन श्रीकृष्णा, आम्ही तुझ्या एकट्याचा आश्रय घेतला आहे. केवळ तुझ्याचमुळे आम्ही हे युद्ध जिंकणार आहोत. तथापि यावर श्रीकृष्णाने अर्जुनाची स्तुती केली आणि त्याच्या पराक्रमावरच आपण हे युद्ध जिंकणार आहोत असे म्हटले. यानंतर सर्व युद्धभूमीवर निघाले. रणांगणावर अर्जुन सात्यकीला म्हणाला, आज मी जयद्रथाच्या वधासाठी जात आहे. तू आज युधिष्ठिराचे रक्षण कर. माझ्याविषयी तू कोणतीही काळजी करू नको. द्रोणाने जयद्रथाच्या रक्षणासाठी खास असा व्यूह रचला. जयद्रथाच्या सभोवती 6 महायोद्धे नियोजित केले आणि द्रोण स्वतः व्यूहाच्या मुखापाशी उभा राहिला. त्यावेळी कौरवबंधू दुमर्षण मस्त होऊन म्हणाला, कोठे आहे तो अर्जुन? आज मीच त्याचा नाश करतो. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, ऋषिकेशा, त्या मूर्ख दुमर्षणासमोर माझा रथ घेऊन चल. त्याला पराभूत करूनच मी कौरवांच्या सैन्यात प्रवेश करतो. श्रीकृष्णाने रथ दुमर्षणासमोर उभा केला. त्याबरोबर त्या मूर्खाने अर्जुनावर सैन्यासह चढाई केली. अर्जुनाने लीलया त्याच्या सैन्याचा संहार आरंभिला. कित्येकांची मुंडकी धडावेगळी केली. कित्येक हत्ती घोडे मृत झाले. सर्वत्र हाहाकार उडाला. त्याचे सैन्य पळून गेले. ते पाहिल्यावर दुःशासन त्याच्या सैन्यासह दुमर्षणाच्या मदतीला आला. तो अर्जुनावर चाल करून गेला. अर्जुनाने महाभयावह चढाई करून त्याच्याही सैन्याचा महासंहार केला. सैन्यामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यांना अर्जुनच काय तर एकमेकही दिसेनासे झाले आणि यामुळे त्यांनी एकमेकांचा शिरच्छेद करणे सुरू केले. कित्येक हत्ती घोडे मृत झाले. सर्वत्र हाहाकार उडाला. त्याच्या उरल्यासुरल्या सैन्याने आपल्या नेत्यांसह द्रोणाचा आश्रय घेतला. त्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, आता माझा रथ व्यूहाच्या मुखाशी असलेल्या द्रोणापुढे उभा कर. तेथे गेल्यावर श्रीकृष्णाच्या सहमतीने अर्जुन द्रोणासमोर नतमस्तक झाला आणि त्याला विनम्रपणे म्हणाला, हे गुरुवर्य ब्रह्मन, तू मला पित्या समान आहेस. तसेच युधिष्ठिरा समान आणि श्रीकृष्ण समान आदरणीय आहेस. मी तुझा लाडका शिष्य आहे. माझे कल्याण होईल असे कर. तुला जसा तुझा पुत्र अश्वत्थामा तसाच मीही आहे. आपण त्याच्याप्रमाणे माझेही रक्षण केले पाहिजे. आपल्या आशीर्वादाने मला जयद्रथाचा वध करायचा आहे. त्यावर द्रोण हसत हसत म्हणाला, अर्जुना, त्यासाठी तुला माझ्याशी युद्ध करावे लागेल आणि त्यात मला पराभूत करावे लागेल. असे म्हणून द्रोणाने अर्जुनावर, त्याच्या रथावर, त्याच्या ध्वजावर, श्रीकृष्णावर बाणांचा वर्षाव सुरू केला. परंतु अर्जुनाने अस्त्रांचा उत्तम उपयोग करून द्रोणाचे बाण व्यर्थ केले. त्यावेळी द्रोण आणि अर्जुन यांच्यामध्ये काही काळ महासंग्राम झाला. कोणीही कोणाला हटवत नव्हता. ते पाहून समयोचित निर्णय घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, या द्रोणाला येथेच सोडून आपण पुढे जाऊ. आपल्याला वेळ कमी आहे आणि मोठे कार्य करायचे आहे. श्रीकृष्णाने द्रोणाला आदर व्यक्त करण्यासाठी रथाने 3 प्रदक्षिणा घातल्या आणि अर्जुन त्याच्यावर बाणांचा वर्षाव करत करत द्रोणापासून दूर जाऊ लागला.
त्याबरोबर द्रोण अर्जुनाला म्हणाला, अर्जुना तू कोठे निघालास? युद्धात शत्रूला पराभूत केल्याशिवाय तू परत जात नाहीस ना? त्यावर अर्जुन द्रोणाला म्हणाला, आपण माझे शत्रू नाही, आपण मला पित्यास समान आहात. आपल्याला हरवेल असा योद्धा त्रिभुवनात नाही. जयद्रथाच्या वधासाठी आतुर झालेल्या अर्जुनाला घेऊन जयद्रथ जेथे होता तिकडे श्रीकृष्णाने रथ वळविला. त्याबरोबर त्याला कौरवांनी जागोजागी अडविले. त्यांच्याशी अर्जुनाने महाघोर संग्राम सुरू केला. त्या दिवशीचा अर्जुनाचा महापराक्रम, अस्त्रशस्त्रांची योग्य निवड, युद्ध कौशल्य आणि श्रीकृष्णाचे सारथ्य आणि समयोचित अचूक सल्ला याला त्या 18 दिवसात तोड नाही. प्रथम अर्जुनाला 6 महारथींनी अडविले आणि त्याच्यावर एकाच वेळी हल्ला केला. अर्जुनाला वाटेतच रोखून धरले, परंतु अर्जुनाने त्यांचा पराभव केला. त्यांच्या मदतीला अर्जुनाचा पाठलाग करत द्रोण तेथे पोहोचला. त्याचे आणि अर्जुनाचे महायुद्ध झाले. द्रोणाने अर्जुनाला नामोहरम करण्यासाठी ब्रह्मास्त्र चालविले, परंतु अर्जुनाने त्याच पद्धतीने ब्रह्मास्त्राचाच प्रयोग करून द्रोणाला दाद दिली नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की हा म्हातारा युद्धामध्ये फार चिवट आहे, त्याच्या नादी लागू नको असे म्हणून श्रीकृष्णाने चपलता दाखवून रथ द्रोणाच्या बाणाच्या टप्प्याबाहेर नेला. द्रोणाला व्यूहाचे मुख सोडता येईना, यामुळे त्याला तेथेच थांबावे लागले. त्यावेळी अर्जुनाचे कृतवर्मा, कांबोज, सुदक्षिणा यांच्याबरोबर युद्ध सुरू झाले. अर्जुनाने कांबोज, सुदक्षिणा यांचा चुराडा करून त्यांचा वध केला. तथापि श्रीकृष्ण सांगत असतानाही शक्य असूनही त्याने कृतवर्म्याला ठार केले नाही. त्यानंतर अर्जुन कौरव सेनेचा नाश करत फार वेगाने जयद्रथ जेथे होता तेथे जाऊ लागला. त्याची गाठ श्रुतायुधाशी पडली. श्रुतायुधाने अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला त्रस्त केले. त्याने महापराक्रम केला आणि अर्जुनाला झुंजवत ठेवले. तथापि अर्जुनानेही श्रुतयुधाला विद्ध केले. अर्जुन बधत नाही असे पाहून श्रुतायुध महाक्रोधी झाला, बेभान झाला. श्रीकृष्ण त्याचा सारथी आहे हे जाणून त्याने श्रीकृष्णाचा नाश करण्यासाठी त्याच्यावर गदा भिरकावली. या गदेमागे एक गोष्ट आहे. श्रुतायुध वरुणाचा पुत्र आणि पर्णाशा ही त्याची माता. एकदा पर्णाशा आपल्या पतीला म्हणाली की आपण पुत्राला असे एखादे शस्त्र द्या की त्यायोगे त्याला शत्रू मारू शकणार नाही. वरुणाने पत्नीला खुश करण्यासाठी आपल्या पुत्राला श्रुतायुधाला एक दिव्य गदा दिली. या गदेमुळे श्रुतायुध अजिंक्य झाला, कारण ही गदा शत्रूकडून नष्ट होणारी नव्हती. परंतु वरुणाने श्रुतयुधाला एक अट घातली की तू ही गदा जो युद्ध करत नाही त्याच्यावर चालवायचीच नाही. तसे करशील तर हीच गदा तुझ्यावर उलटेल आणि ती तुझा वध करेल. अशा प्रकारे क्रोधाच्या भरात बेभान होऊन श्रुतयुधाने युद्ध न करणाऱ्या श्रीकृष्णावर ती दिव्य गदा भिरकवल्यामुळे ती गदा उलटली आणि वेगाने श्रुतायुधावर आदळली. श्रुतायुध जागच्या जागी छिन्न विछिन्न होऊन ठार झाला. श्रुतयुधासारख्या महानायकाचा आपल्या डोळ्यादेखत वध झालेला पाहून त्याचे सैन्य विस्मयचकित झाले. त्यांना नेमके काय झाले ते समजलेच नाही. त्यांना हा अर्जुनाचाच पराक्रम आहे असे वाटले. हे जाणून ते सैन्य वाट फुटेल तिकडे पळून गेले. हरिओम.